गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. ए बाबा, भास्कर, आवरी पोचली का व्यवस्थित? आणि सासरे कसे आहेत तुझे? बाबा ती पोहोचली व्यवस्थित. तिच्या बाबांची तब्येत अजून बरी नाहीये. बरं, आपल्याकडून त्यांना काही मदत हवी असेल तर ती करा. हो, मी सांगितलंय तिला. आयुष्यात रिटायर झाल्यानंतर ना सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे निवांत नाश्ता करायला मिळणं. नाही तर तेव्हा जेव्हा मी काम करत होतो ना, 2 घास असे बकाबक खायचो आणि घाई घाईत निघून जायचो. पण बाबा कसं आहे, कामासोबत हेल्थ पण महत्वाची आहे ना, तिची पण काळजी घ्यायला हवी. आपण जर कंपनीचे मालक असलो ना तर हे काही करावं लागत नाही. नाहीतर हळू तरी सांगितलं बोलत जाऊ नकोस, हे खाताना बोलत जाऊ नकोस. मला ते पाणी. बाकी अखिल काय म्हणते तुझी सीईओ ची पोस्ट? जमते ना काम? काही टेन्शन विन्शन नाही ना तुला? आणि महत्वाचं म्हणजे व्यवस्थित झोप लागते ना? हा, म्हणजे झोप लागते तशी, फक्त काल जरा अचानक जाग आली आणि मग नंतर झोप अशी नीट लागली नाही. नाही म्हणजे कामाचं म्हणजे मीटिंगचा विचार करत होतो ना, त्यामुळे. बाबा अखिल प्रचंड काम करतोय, दिवस रात्र फोनवर असतो, क्लायंटशी बोलत असतो, डील फायनल करत असतो. गुड. फक्त एक गोष्ट करत नाहीये. काय? तनयाला वेळ कुठे देतोयस? करेक्ट आहे दादा, एकदम करेक्ट. बघितलं अखिल कसा मन लावून काम करतोय ते. अखिल, बघ हे सगळं ठीक आहे, पण तू फार टेन्शन घेऊ नकोस. झोप उडावी एवढं काही महत्वाचं नाहीये. काम होतात आणि होत राहतील, आणि हे प्रेशर सुरुवातीलाच येतं. तू लवकर निघ ह्याच्यातून आणि तब्येतीला जप, सगळ्यात महत्वाचं. दादा तू त्याला उगाच भीती घालू नको तब्येतीची. ऍक्च्युली म्हणजे असं म्हणायचं होतं मला की अखिल उगाच खूप काळजी करतो ना, आणि आत्ता अजून कसा तो नवीन आहे, हळूहळू सवय झाली की थोडं प्रेशर कमी होईल. सो हो ना अखिल? मी भीती नव्हतो घालत, काळजीने बोलत होता. हा बोला भाईंकर. धन्यवाद धन्यवाद. अहो पण कशाबद्दल अभिनंदन? काय? नाही 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 नाही, हो बघतो बघतो, आहे माझ्याकडेच आहे. आम्ही करतो फोन तुम्हाला नंतर. अरे मुलांनो, अरे बातमी वाचलीत का? आपल्या कंपनीला मिड कॅप इंडस्ट्रीज मधलं अवॉर्ड मिळालंय. काय? अरे वा. बरं, आली का न्यूज? नाही म्हणजे मला काल कॉल आला होता, पण मी म्हटलं की अजून ऑफिशियल नाहीये म्हणून कोणाला सांगायला नको. बाय द वे, आज संध्याकाळी ते इंटरव्ह्यू घ्यायला येणार आहेत. नाही, मी म्हणालो त्याला की एकदा ऑफिशियल होऊ द्या, नंतर आपण बोलू, पण नाही, ते म्हणाले की जरा इंटरव्ह्यू करता वेळ ठेवा तरी पण. वाव, इंटरव्ह्यू. अभिनंदन बरं का मुलांनो, अभिनंदन. थँक्यू बाबा. नाही पण खरंच म्हणजे मेहनत तर आम्ही घेतच होतो, पण आमच्या मेहनतीचं कौतुक होतंय हे बघून खूप बरं वाटलं. बघितलं आई, हा सगळ्यांना अखिलचा पायगुण आहे. म्हणजे आपल्याला त्याच्यामुळे अवॉर्ड मिळालं. नाहीतर काय, आपण इतकी वर्ष मेहनत करतोय, कुठे काय मिळालंय?
हो की नाही? बरोबर बोलतेय ना मी? बरोबर बोलतेस. बापरे, आज इंटरव्ह्यू आहे, मला एकदम छान दिसायचंय. मी काय म्हणते, मी पटकन सलॉनमध्ये, नाही नाही नको नको, खूप उशीर होईल. मी एक काम करते, मी ब्युटिशियनला घरीच बोलवून घेते. हा, म्हणजे मला छान रेडी होता येईल. मी येते, पटकन रेडी होते. ओके? तुम्हाला काय झालं दात काढायला? प्रत्येक बायकोला नवऱ्याचं कौतुक असतं. हो, पण मग त्याचा फायदा ब्युटिशियनला का करून द्यायचा? तर पण मला तरी तनयाला भेटायला जायचं हो, पण एक मिनिट. तिचाच फोन आहे. बोला, आता काय बिनसलं? बिनसलं नाहीये का मम्मा? एक ऑसम न्यूज आहे. संस्कृती इव्हेंट्स ना अवॉर्ड मिळतंय आणि अखिलचा इंटरव्ह्यू पण होणार आहे. काय सांगतेस काय तू? थोडक्यात काय, कंपनीला नवीन CEO मानवला, हो की नाही? तेच ना, त्या वसुंधराची इतकी जळत असणार आहे ना, मला तर विचार करूनच असं कळतंय. यु नो व्हॉट बच्चा, मी एक काम करते, मी ना येते तिकडे जावयाचा इंटरव्ह्यू बघायला. खरंच? अरे ये ना, मग तू मज्जाच येईल. भेटूयात. ओके बच्चा, चल बाय. बाय बाय. काय झालं? मला ना तुझा प्रॉब्लेमच कळत नाही विशाखा. तू कशाला आता त्यांच्या आनंदावरती विरजण घालायला निघालीस? एक मिनिट, मी त्यांच्या आनंदावरती विरजण घालायला जात नाहीये. मी त्यांच्या आनंदात सहभागी व्हायला जाते. आणि बघ, हे जे काही झालंय ना, हे माझ्यामुळे झालंय. आपली मुलगी माझ्यामुळे त्या घरातली सून झालीये आणि माझ्याचमुळे अखिल CEO झालाय. आता त्याच्यात कुठली आली हिम्मत? भावासमोर तोंडही उघडत नाही, तो कसा CEO होतोय? आणि बघ, कसं आहे ना, मीडियाला ना चांगले चांगले फोटो लागतात. अरे, मी आणि तनया मीडियाला इम्प्रेस करू शकतो. येतंय का लक्षात तुझ्या? आणि हे बघ, या सगळ्याचा आपल्या जावयालाच फायदा होणार आहे. एक मिनिट, काही बोलू नकोस. नाही, तुला काय वाटायचं ते रादर, कुणाला काय वाटायचं असेल ना ते वाटू देत. मी तिकडे जाणार. तुला नसेल यायचं, येऊ नकोस. आय डोंट केअर. ही पण एक आहे साडी, त्याची ना बॉर्डर जरा लहान आहे. हा, हे नेसो, ही पैठणी होय बघा, हत्ती बॉर्डर. जयश्री, कशाला उगाच काठापात्राची साडी? साधी साडी नेस, मुलाखत आहे, लग्न नाही. हो, मग मुलाखत आहे. असू दे, मी हीच नेसणार. छान. मेकअपचं काय करावं? पार्लर मध्ये जावं का? ए नको नको नको, मागच्या वेळेला पार्लरला गेलीस, जाऊन आल्यावर मी माझी बायको शोधत होतो. माझी बायको कुठे आहे, माझी बायको कुठे आहे? तुम्ही नाही ते विनोद करू नका. मी सिरियसली विचारते तुम्हाला. तनयाचं पार्लर आहे, तिथे जाऊ का? काय मुलाखत कंपनी चालवणाऱ्याची असणार आहे की नाही? लोकांना त्यांचं बोलणं ऐकायचंय, त्यांचे विचार ऐकायचे. आपण कशाला उगाच नटायचं? पण लोकांना ज्यांचे विचार ऐकायचे त्यांच्या आईला बघायचं असेलच की. आता माझ्या मुलांची मुलाखत म्हणजे माझ्यावर कॅमेरा फिरणारच आहे. असते उत्सुकता, तुम्हाला माहिती नाही. मी पाहिले तो असे इंटरव्ह्यू, म्हणजे आईच्या डोळ्यातनं असं पाणी येतं, मग ती अशी स्टाईलमध्ये पुसते, मुलं आईच्या पाया पडतात, आईला भरून येतं आणि ती अशी भरभरून आशीर्वाद देते. आणि मुलांनी यापैकी काहीच केलं नाही तर? असं कसं? माझी मुलं आहेत, माझं कौतुक नाही करणार ती? हो, मुलांना जाणीव आहे, मी त्यांना किती कष्टात वाढवलंय, त्यांच्या आयुष्यात मी किती महत्वाचे त्यांनाही माहिती आहे, मलाही माहिती. पण तुम्ही शेजारीच बसलेले असणार, असे विनोद करायचे नाहीत माझ्यावर, कळलं? मीच मिरवणार आहे. मुलाखत आहे आज, मीच दिसणार आहे. बापरे, एवढी तयारी? छान दिसतीये ना मी. ऍक्च्युली ना मला ड्रेस घालायचा होता, पण आपली आई कटकट करतील ना, म्हणून विचार बदलला. ते ठीक आहे, पण नाही, तुझं स्टायलिंग पण मीच करणार आहे. आज कोणीतरी हँडसम दिसणार आहे. तुला असं वाटत नाहीये का की हे थोडं जास्त होत आहे? जास्त काय? CEO ची बायको आहे मी.
आणि या लुकसाठी मी किती मेहनत केली माहितीये? त्या ब्युटिशियनला बोलवलं, तुझ्याकडनं हेअरस्टाईल करून घेतली, मेकअप करून घेतला, साडी नेसून घेतली. बाप रे, खूप मेहनत आहे बाबा. पण जाऊ दे, मला आज छान दिसायचं. आणि तू मला क्रेडिट द्यायला विसरू नको काय. ते माझं काही क्रेडिट नाही, तुला काय देऊ मी? हा काय बोलले? नाही काही नाही, जाऊ दे. हे बोल ना. हे बरोबर नाही येतं. काय ना, हे सगळं दादामुळे शक्य झालंय, माझा काहीच नाही याच्यात. अखिल प्लीज यार, आज माझा मूड खूप चांगला आहे. तू असं काहीतरी फालतू बोलू नकोस. अरे फालतू काय याच्यात? मग काय, हे तुझं क्रेडिट कसं नाहीये? सीईओ आहेस तू, तुझ्या पायगुणामुळे हे अवॉर्ड मिळते अखिल. कमॉन यार, पायगुण वगैरे असं काही नसतं, ही सगळी दादाची मेहनत आहे. हो रिअली? नाही मग इतके वर्ष का नाही मिळालं हे अवॉर्ड? हा अखिल, हे अवॉर्ड तुझ्यामुळे मिळतंय. ऐक ना माझं. तू ऐक अखिल माझं. आता तू इंटरव्ह्यू मध्ये परत जर दादा पुराण सुरू केलं ना, तर बघ ते सगळे कॅमेरे वसुंधरावर फोकस करतील आणि मला नाही चालणार आहे ते. आज आपण सेंटर ऑफ अटेन्शन आहोत आणि हा दिवस आपला आहे. आज फक्त मी मिरावणार, बाकी कोणी काय बोलेल आय डोंट केअर. चला चला चला, राज्य घेतो मी. लपा लवकर चला. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. रेडी? लपलात का? हे बघ, डोळे उघडते मी. रेडी? ओके, आलो आलो मी आलो. 1 2. लपली का मुलं? मी नाही पाहिलं. म्हणजे लपली बस. नाही थांबा, कुठे चाललात? इंटरव्ह्यू घ्यायला येणार आहेत ना, तयार व्हा तुम्ही. मी कशाला तयार हो? हो काय तुम्ही? अवॉर्ड कंपनीला मिळालंय, सीईओ अखिल आहे, तो रेडी होईल, मी कशाला? त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारले तर मग? म्हणून तर म्हणजे नाही विचारणार. हे बघा, माझा मुलांसोबत खेळण्याचा वेळ, तुम्ही मला मध्ये डिस्टर्ब करू नका. मला कोणीही काहीही विचारायचं नाहीये. चला बाजूला बाजूला. माझा येतोय मी. आलो आलो. कुठे कुठे कोण लपलं काय? अरे आलात तुम्ही? या या या. नमस्कार. हॅलो, हाय. Hello. या बसा. वहिनी, जरा सगळ्यांसाठी पाणी आणता का? हा एक मिनिट. तुम्ही काय घेणार, चहा की कॉफी? चहा. बर, 3 कप चहाही आण आणि खायचंही बघ त्यांचं. जरा केक, बिस्किट, टोस्ट घेऊन ये. नाही ते टिपिकल चकली चिवडा ते नको आणूसा, जरा डाऊन मार्केट वाटतं ना. जा आणते. आई, बाबा, आई येत आहे ना बाहेर? हा आलेत ते. अगं बाई, आलेत का? आम्ही तयार आहोत. हा नमस्कार नमस्कार. तयार आहे, चला सुरू करा. बस. ओ कॅमेरा करा, इथं आम्ही सुरू करा. बाबा आपण इथे नाही करत आहोत इंटरव्ह्यू, लॉन मध्ये करतोय. ऑलमोस्ट सगळी तयारी सुरू आहे बाहेर. अच्छा, हा. अरे वा, झाली का सगळी तयारी? सुरू आहे. तुमचं सेटअप वगैरे सगळं नीट व्यवस्थित आहे ना? नाही कसं आमचे चेहरे छान दिसले पाहिजेत. तू इथे काय बसलाय? ये मध्ये उभा राहा. आज तू सेंटर ऑफ अटेन्शन आहेस, हो की नाही? मग तू मध्ये पाहिजेस असा. एक मिनिट ना मॅडम, आकाश सर मध्ये बसतील, कारण आम्हाला अखिल सरांचा नाही, आकाश सरांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. व्हॉट? नाही एक मिनिट, पण कंपनीचा सीईओ अखिल आहे, आकाश दादा नाही. आणि आज कंपनीला अवॉर्ड मिळालाय, याचा अर्थ कंपनीची लीडरशिप चांगली आहे. कंपनीला मिळालेला अवॉर्ड ही तिच्या आत्तापर्यंतच्या परफॉर्मन्सबद्दल आहे. त्यामुळे आत्ताच्या सीईओपेक्षा कंपनी ज्याने सुरू केली, उभी केली, त्यांचा आम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. आकाश सर, आम्हाला तुमच्याशी आणि तुमच्या पत्नीशी बोलायचं आहे. थँक्यू. पण अखिल आता या कंपनीचा सीईओ, अवॉर्ड सुद्धा अखिलच घेणार आहे. तर आय थिंक इंटरव्ह्यू अखिलचाच व्हायला हवा. नाही दादा, का? त्यांचं बरोबर आहे. अखिल, हे बघ, आत्ता मी कंपनीचा सीईओ असलो ना, तरी मी फक्त चेहरा आहे.
दादा हे बघ, बुद्धी आणि मेहनत तुझी आहे. दिवस रात्र मेहनत करून तू या कंपनीला उभं केलंयस. आणि आज आपल्या कंपनीची मार्केटमध्ये जी काही व्हॅल्यू आहे ना, जी काही पोझिशन आहे, ती फक्त तुझ्यामुळे आहे. सो आय टोटली अग्री विथ हर. तुमचं बरोबर आहे, तुम्ही दादाचाच इंटरव्ह्यू घ्या. अगदी बरोबर बोलतो अखे. इंटरव्ह्यू आकाशचाच झाला पाहिजे. जा जा आकाश, जा तयार होऊन ये. जा 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 जा. आहो चला. चला मी तुम्हाला दाखवतो सेटअप कुठे करायचं आहे. बाबा आलो, या. मुलाखत आकाशची घेणार आहेत. तनयाचा पार्लरचा आणि कपड्यांचा खर्च वाया गेला. शिवाय फोटोत चेहरा वाईट दिसेल हे वेगळं. ए तू चेहरा हसरा ठेवा बाकी. आकाश पण माझाच मुलगा आहे. नशीब तुला आठवलं. काहीतरी बोलू नका तुम्ही. अरे पण तुला अखिलची खात्री होती. आकाश मुलाखतीत तुझा उल्लेख करेलच असं नाही ना. शक्यच नाहीये. कसं आहे, मुलाखत कोणाचीही झाली ना तरी कौतुक आईचंच होणार आहे. बघाच तुम्ही. बघूयाच. काय चाललंय कन्हैया? शांत हो. भाषाच बाबतीत का होत आहे असं? जिकडे बघावं तिकडे आकाश आणि वसुंधरा, दुसरं कोणी दिसतच नाही. नाही मी तर म्हणते त्यांचं होर्डिंग करून घरात लावा ना, नाही तर त्यांना लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड देऊन टाका, म्हणजे सगळ्यांना बरं वाटेल. शांत हो, शांत हो. मग कशी शांत हो? ती वसुंधरा आता नाक वर करून मिरवेल आणि मला टोमणे देत राहील. पण कशासाठी केलंय ग मी हे सगळं? त्यांना इम्पॉर्टन्स मिळावा म्हणून? नाही सांग ना तुम्हाला. त्यांना इम्पॉर्टन्स मिळणार नाहीये. मम्मा ऑलरेडी मिळालाय. कोण म्हणाल असं? संपलंय सगळं मम्मा. तनया, संपलंय खरंच. बच्चा अजून काहीही संपलेलं नाहीये. मी आहे ना. मला आधी सांग, जेवढा त्रागा करतेस त्याच्या मागे काय घडलंय हे तर सांग. Really? म्हणजे लाईव्ह इंटरव्ह्यू त्या दोघांचा होणार आहे? एक्झॅक्टली. मला सांग आता तू काय करणार आहेस? नाही आता त्यांचं कौतुक अख्ख्या जगासमोर होणार आहे. बघ तू उद्या काय कमेंट्स येतात. परफेक्ट कपल, आयडियल कपल, सगळे फक्त त्यांचं कौतुक करणार आहे. जे मला मिळायला पाहिजे होतं ना मम्मा, आता ते त्या वसुंधराला मिळणार आहे. नाही सहन होते मला हे सगळं. खरंच नाही सहन होते आता. आणि आपण सहन करायचं सुद्धा नाही. आपण ना फक्त मजा बघत बसायची. म्हणजे त्या वसुंधराचं कौतुक नाही, अपमान होणार आहे. तिने 4 चौघात तुझा अपमान केला होता ना, पण अख्ख्या जगासमोर तिचा अपमान होणार आहे. मग नक्की काय चाललंय तुझ्या डोक्यात? जस्ट वेट अँड वॉच. आणि हे सगळं तू जर का मला आधी सांगितलं असतंस ना तनया, तर असा त्रागा करण्याची वेळच आली नसती तुझ्यावर. अच्छा, अजून खूप मिरवायचंय तुला. त्या वसुंधराची मान अख्ख्या जगासमोर खाली गेलेली बघायची आहे ना? गुड, गेट रेडी.